श्री स्वामी समर्थ। आज स्वतः तुमची ही स्वामी आई तुमच्याशी सुसंवाद साधत आहे। तर बाळा, यातील एक तुला आकर्षित करणारा दिव्य अंक मनात धर आणि तुझ्या या स्वामींचा तुझ्याशी असलेला एकेरी सुसंवाद ऐक। बाळा, तू खूप कष्टाळू आणि दयाळू आहेस। तू नेहमी जे काही काम हाती घेत असतेस ते अगदी मनापासून करत असते। मला तुझ्या कष्टाची जाणीव आहे, म्हणूनच तर मी तू करत असलेल्या कष्टाला सर्वोत्तम फळ देण्याचा विचार करत आहे। एक दिवस तुझ्या आयुष्यात असा येणार आहे की तू कधी कल्पनाही केली नसेल इतके यश, धन, प्रेम तुझ्या वाट्याला अचानक येणार आहे। आजपर्यंत तू खूप इतरांसाठी तडजोड केली, पण मात्र आता तुला तुझ्या स्वतःचा सुखाचा विचार करावा लागेल। यासाठी तुला स्वतःला वेळ द्यावा लागेल। तू इतरांशी खूप प्रामाणिकपणे वागत असतेस, परंतु इतर जण नेहमी तुझ्या या पवित्र मनाला दुखवत असतात आणि हे जेव्हा तुझ्यासोबत घडत असते तेव्हा माझ्याच डोळ्यातून अश्रू तुझ्यासाठी निघत असतात। बाळा, आता चिंता करणं सोडून दे। व्यर्थ चिंता तुझे मानसिक संतुलन खालावत आहे। आता मी आलो आहो, तर तुझी सर्व काळजी या स्वामी आईवर सोडून दे। बाळा, जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष मिळवणे हेच असते। त्यामुळे मी तुझे गुरु स्वामी आई म्हणून तुझ्या आयुष्यात आलो आहे। तू जेव्हा निरंतर माझा धावा करत असते तेव्हा तो धावा अगदी या स्वामींच्या काळजाला भेदून अखंड ब्रह्मांडात जातो आणि त्याच क्षणी तुझे हे दुःख, त्रास दूर करण्यासाठी हे सर्व ब्रह्मांड कामाला लागते। म्हणून तुला तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या क्षणिक वाईट घटनांना घाबरायला नाही पाहिजे। या घटना तुझे प्रारब्ध लवकरात लवकर संपून तुला अगदी आनंद करण्यासाठी आहे। विश्वास ठेव बाळा, हे सर्व जग, इव्हन तुझे हे शरीर सुद्धा तुझा साथ सोडेल, परंतु ही स्वामी आई तुझा कधीच साथ सोडणार नाही। तू शरीररूपी कितीही वस्त्रे बदलशील तरीही एका ठराविक टप्प्यावर तुझी आणि आमची भेट होईलच। आता तू जी नामस्मरणाची पायवाट धरली आहे ती कधीच सोडू नको। जो माझा आहे तो कधीच्या प्रापंचिक संकटांना घाबरत नाही। तुझ्यावर कितीही दुःखद प्रसंग येऊ दे, मी मात्र कोणत्याही रूपात तुझी मदत करेलच। हा तुला तुझ्या या स्वामी आईचा शब्द आहे। अरे बाळा, स्वामी सेवेची संगत लाभली की मनाची भीती कमी होते आणि जीवनाचे सार्थक होते। तू जेव्हा संपूर्ण स्वामी नामात रंगून जाशील तेव्हा तुला तुझा खडतर प्रवास हा एका झोक्याप्रमाणे वाटेल। तुझ्या प्रपंचाचा ड्रायव्हर या स्वामी आईला बनव। मग तुला कुठे थांबायचे आणि कुठे ब्रेक लावायचे याचे भान राहणार नाही किंवा तुला त्याचा त्रास राहणार नाही। तू अगदी या प्रवासात सुखरूप तुझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचशील। अरे बाळा, जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। आज तुझ्याशी हाच मला प्रेमळ सुसंवाद साधायचा होता। अरे बाळा, तुझ्या आयुष्यात तर स्वतः तुझे हे श्री स्वामी समर्थ आहेत। तुझे आणि माझे नाते हे जन्मजन्मीचे आहे, मग मी तुला कसा विसरेन। तू तुझ्या निस्वार्थ भक्तीने, प्रेमाने आमच्याजवळ आला आहेस, त्यामुळे आता तू तुझा नाही तर आमच्या मर्जीतला झाला आहेस। आता जी दिशा आम्ही दाखवू तुला त्याच दिशेने चालावे लागणार आहे। तू फक्त आमच्या नामात, विचारात राहा, आम्ही तुझ्या हृदयातच राहू। तू खूप दानशूर आहे। तुझ्या मनात इतरांबद्दल खूप कळवळ आहे। बाळा, तू नेहमी स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत असतो, म्हणूनच तर आम्हाला नेहमी
तुझी काळजी असते. संपूर्ण विश्वाला तुझ्यासारख्या स्वामी सेवेकऱ्यांची गरज आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आमच्या मर्जीप्रमाणे घडत आहे. म्हणून आज तू जो हा सुसंवाद ऐकत आहे तो ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा सुसंवाद पोचव व एक स्वामी सेवेकरी जोडण्यास पात्र हो. त्यामुळे तू आमच्यावर असा विश्वास टाक की जसा आंधळा पाणी भरतो मात्र त्याला घागर किती रिकामी आहे हे दिसत नसते, त्याचप्रमाणे तू आमच्या या नामावर विश्वास टाक. तुझ्या आयुष्यात तुला खूप परीक्षा द्याव्या लागतात. वारंवार तुझ्यासमोर अडचणी उभ्या राहतात, परंतु तू एक निष्ठावान स्वामींचा सेवेकरी आहे. त्यामुळे तुला या संकटातून वाट काढावीच लागणार. मात्र या प्रवासात तू एकटा नाही, तर आम्हीही तुझ्यासोबतच आहोत. अरे वेड्या, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्या विना तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिला त्यांनीच साथ, नको डगमगू रे स्वामी देतील हात. आम्हाला मिळवणे प्राप्त करणे हे काही सर्वसामान्यांचा खेळ नाही. म्हणून तू खूप भाग्यवान आहेस. तू आम्हाला प्राप्त केले आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बाळा, कधीही तू घाबरू नकोस. आज मला तुझ्याशी हाच प्रेमळ सुसंवाद साधायचा होता. जर तुला असा सुसंवाद आवडत असेल तर नेहमी आपले हे सुसंवाद ऐकत जा. श्री स्वामी समर्थ.